हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कोणतेही राजकीय वक्तव्य करायचं असल्यास अधिकृत पत्रकार परिषद घेईन, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची एक्सपोस्ट. मनसेच्या शिबिराला न बोलवल्यामुळे नाराज प्रकाश महाजनांना अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांचा फोन. महाजनांची नाराजी समजून घेत दूर करण्याचा प्रयत्न. एक भाऊ एका भावासोबत नसावा का? राजसोबत असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा सवाल. उद्धव ठाकरेंची मुलाखत आदर्श असल्याचीही प्रतिक्रिया. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपायला उरले अवघे 3 दिवस. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का, याकडे लक्ष. तेलंगणात गेलेली चंद्रपुरातली 14 गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. अनेक वर्षापासून प्रलंबित चंद्रपुरातील सीमा प्रश्न मार्गी. मृत्यूनंतरची विमा भरपाई मिळवण्यासाठी नागपुरातील कुटुंबाची भाषेपायी नाहक अडवणूक. मराठीऐवजी हिंदी किंवा इंग्रजीत एफआयआर आणण्याची युनियन बँकेची आडमुठी मागणी. लाडकी बहीण योजनेचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेला फटका. नांदेडमधल्या डॉक्टरांचा आरोप. सरकारने रुग्णालयांना पैसेच न दिल्यामुळे थकबाकी कोट्यावधींच्या घरात पोहोचल्याचाही दावा. पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात दाखल याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली. विचारसरणी बदलण्यास भाग पाडू शकत नाही. याचिका फेटाळताना हायकोर्टाकडून नमूद. भारताला अमेरिकेकडून F-404 इंजिनं मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा. तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाला आता वेग येणार. चाकरमान्यांच्या सेवेसाठी लारपरी सज्ज. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये एसटीच्या 5,000 जादा गाड्या. तिकीट खिडक्या आणि वेबसाईटवरती आरक्षण सुरू. लोकमान्य टिळकांचे पणतू केसरीचे संपादक दीपक टिळक यांचं पुण्यातल्या राहत्या घरी निधन. आज दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू